गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आज आपण एमपीएससी राज्यसेवेच्या अर्थशास्त्र या टॉपिकचे पीवायक्यू डिस्कस करणार आहोत 2017 चे. तर पहिला क्वेश्चन आहे, भारताने स्वीकारलेल्या नियोजनाच्या धोरणातील सुरुवातीच्या काळात खालीलपैकी कोणत्या 3 गोष्टी होत्या? यांनी कोणती गोष्टी होती असं विचारलेलं आहे. आपण बघूया आता कोणत्या गोष्टी होत्या तो. दीर्घकालीन वृद्धीच्या प्रक्रियेची सुरुवात करण्यासाठी सुयोग्य पाया तयार करणे. हे एक जनरलाइज स्टेटमेंट आहे. मी आन्सर सांगू शकते. मी या ट्रिक नुसार जाते की ट्रिक अशी आहे की एक नॉर्मल पाया तयार करणे, म्हणजे कोणत्याही गोष्टीचा पाया तयार करायची आपल्याला गरज होतीच. तर हे जे पहिलं स्टेटमेंट आहे हे जनरलाइज स्टेटमेंट आहे, कारण की या ब्रिटिशांच्या राज्यानंतर जेव्हा आपलं पुन्हा स्वतंत्र भारताचं नियोजन करायची प्रक्रिया चालू झाली तेव्हा सुयोग्य पाया तयार करणे हे एक प्राथमिक कर्तव्य होतं. विकास प्रक्रिया जेव्हा सुरू होईल तेव्हा कारखान्याला प्राधान्य देणे हे पण ठीक आहे, जनरल स्टेटमेंट आहे. याच्यामध्ये ट्रिक ही आहे की खालचे 2 स्टेटमेंट जे आहे ना, इथे ऑल ऑफ द अबव आन्सर नाही आहे. ऑप्शन मध्येच नाही आहे. तो भांडवली वस्तू उत्पादनावर भर देणं आणि उपभोगी वस्तू उत्पादनावर भर, हे दोन्ही स्टेटमेंट थोडे सारखे दिसतात आणि ऑल ऑफ दिस ऑप्शन पण नाही आहे. म्हणून आपण या दोन्ही स्टेटमेंटच्या याच्यासोबत जाणार आहोत की यातलं कोणतं तरी स्टेटमेंट करेक्ट असेल, यातलं एखादं तरी स्टेटमेंट करेक्ट असेल. याच्यानुसार आपण जर गेलो तर आपल्याला समजेल एक तर भांडवली वस्तू उत्पादनावर क्षेत्रावर भर राहील किंवा उपभोगी वस्तूवर भर राहील. तर उपभोगी वस्तू म्हणजे ज्या आपल्या कन्झ्युमर गुड्स आहेत, म्हणजे आपण दैनंदिन जीवनामध्ये ज्या उपभोगी वस्तू वापरतो किंवा चैनीच्या वस्तू वापरतो त्याला उपभोगी वस्तू म्हणतात. भांडवली वस्तू म्हणजे कारखान्या उभारण्या करण्यासाठी ज्या वस्तू लागतात, कॅपिटल गुड्स त्याला म्हणतात. तर याच्यासोबत आपण गेलो तर उपभोगी वस्तू जी आहे ही एक निगेटिव्ह टर्म आहे, ही एक नकारात्मक आहे. उपभोगी वस्तूवर भर देणं आपण घरगुती याच्यामध्ये पण चांगलं समजत नाही. म्हणून आपण जर ड ऑप्शन सोडून दिला तर फर्स्ट ऑप्शन अबक हे आपला आन्सर आहे. अपोजिट पेअर कन्सिडर करायचे, कारण या दोन्ही सेम दिसणाऱ्या अपोजिट पेअर आहे. वरचे 2 ऑप्शन जनरलाइज आहे म्हणून त्यांना दोघांना घेतलं आणि या दोघांपैकी एक आपण या दोघांना जरी कन्सिडर केलं तरी आपण 50-50% वर येऊन जातो, आन्सरच्या खूप जवळ येतो. योजनेचा अवकाश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वार्षिक योजना कोणत्या काळात राबवल्या झाल्या? वार्षिक योजनेचं जे आहे ना, तो इंडिया चायना आणि इंडिया पाकिस्तान वॉर झाल्यानंतर आपली जेव्हा आर्थिक परिस्थिती थोडी अडचणीत आली तेव्हा आपली वार्षिक योजना चालू झाल्या होत्या. त्याच्यामध्ये 1966 आणि 1969 हा काळ योजनेचा अवकाश काळ म्हणून हा बरेचदा रिपीट झालेला गोष्ट आहे. STIPS मध्ये तो खूपच वेळा. कुटुंब बहुआयामी दारिद्र्य होण्याची शक्यता खालील कशा वेळी जास्त असते? जेव्हा वंचितता निर्देशांक आहे. हे पहा, हे वंचितता जो निर्देशांक आहे मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स, याच्यामध्ये नेहमी 33.33 हा आकडा तुम्ही लक्षात ठेवा. हा आकडा ना रिझल्टंट आहे, म्हणजे या आकड्याच्या खूप खाली असलं तर खूप जास्त पुअर होते आणि या आकड्याच्या वरती असलं तर मल्टी डायमेन्शनली पुअर नाही राहत, म्हणजे गरीब नाही राहत. हा जो आकडा आहे हा एक मधातला आहे. याच्या अलीकडे याच्या पलीकडे असे 2 आकडे कन्सिडर करायचे. तर आपण बघू की हा आकडा या दोन्ही ऑप्शन मध्ये आहे. हा आकडा या दोन्ही ऑप्शन मध्ये आहे. पण आपल्याला काय म्हटलं आहे की बहुआयामी दारिद्र्य व्हायची शक्यता सगळ्यात जास्त असते. मी तुम्हाला सांगितलं की या आकड्याच्या समोर आपण या आकड्याच्या मागे जर गेलो तर दारिद्र्यताची शक्यता सगळ्यात जास्त असते, म्हणजे इथे कमी नंबर येतो 20, 10 असा. याच्या पुढे गेलं तर 50, 70, 100 पर्यंत जातो. त्याच्यामुळे आणि इथे एकच ऑप्शन विचारलेला, आपण 2 पेअर मध्ये नाही लिहू शकत. म्हणून सगळ्यात जास्त शक्यता कमी असेल तर त्याच्यामध्ये नंबर्स पण कमी असतील. तर 20 पेक्षा जास्त पण 33 पेक्षा कमी. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. एलपीजीचा अर्थ, हा खूपच सोपा प्रश्न होता त्या वर्षीचा. एलपीजीचा अर्थ होते लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन, ग्लोबल. इथे तुम्ही पहा ट्रिक हे आहे की हा जो ऑप्शन आहे ना हा खूप लॉंग आणि वेल एक्सप्लेन आहे, खूप जास्त स्पष्ट केलाय, खूप जास्त लांब आहे, खूप जास्त एक्सप्लेन करून सांगितलंय. स्पष्टीकरणाने त्यांचे प्रत्येक अक्षराचं एक मोठं जे मोठ्या शब्दामध्ये चांगलं एक्सप्लेन केलेलं आहे. म्हणून तिसरा आन्सर आहे. नेक्स्ट, 12व्या पंचवार्षिक योजनेअंतर्गत सर्वसमावेशक संकल्पनेवर पुढील भर देण्यात आला. एक तर यातले सगळेचे सगळे ना पॉझिटिव्ह आहेत, त्याच्यामुळे ऑल ऑफ द अबव इथे आन्सर आहे. तर आपण जर सोशल वेलफेअर वाला आस्पेक्ट इथे यूज केला आहे. सर्वसमावेशकता म्हणजे दारिद्र्य निर्मूलन, समाजातील विविध गटांमध्ये समानता, क्षेत्रीय समतोल, उत्पन्न विषमतेवर भर,
ह्या सगळ्या पॉझिटिव्ह गोष्टी आहे. याच्यामध्ये फार काही खूप असे ट्रिकी वगैरे त्यांनी काहीही लिहिलं नाही आहे. म्हणून आपल्याला जेव्हा ते सगळ्या गोष्टी बरोबर वाटतात तेव्हा ऑल ऑफ द अबव सोबत जायचं आपण. नेक्स्ट क्वेश्चन, मी आपल्या दारिद्र्य चॅप्टर एक्सप्लेन करताना पण सांगितलं होतं की 2009 मध्ये दारिद्र्य मापन करण्याचा आराखडा देण्यासाठी कोणती समिती स्थापन केली गेली ती, तर सुरेश तेंडुलकर स्थापन केली गेली होती. सुरेश तेंडुलकर कमिटी. इथे विजय केळकर पण आहे, SD तेंडुलकर पण आहे, सुरेश तेंडुलकर पहिला ऑप्शन आहे. ही कमिटी खूपच पॉप्युलर आहे. STI PSI ग्रुप बी राज्यसेवेच्यात खूपदा रिपीट झाली आहे, खूपच वेळा रिपीट झाली आहे, 80% पेक्षा जास्त वेळा. लोकसंख्येचा लाभांक म्हणजे डेमोग्राफिक डिव्हिडंड ऑकर ड्यू टू. का बरं होतो डेमोग्राफिक डिव्हिडंड? डेमोग्राफिक डिव्हिडंड मी एक हे सांगतं, अशी लोकसंख्या जी काम करते, म्हणजे वृद्ध आणि बालक हे काम करत नाहीत, पण जे एक 15 ते 35 वयोगटातले जे लोक असतात ते काम करतात, ते इकॉनॉमीसाठी पैसा तयार करतात, भांडवल तयार करतात, वस्तू आणि सामान पण तयार करतात. त्याच्यामुळे ते कधी होईल, जेव्हा जन्मदर कमी असेल, आणि मृत्यूदराने हा जो वयोगट आहे, मृत्यूदराने कमी होऊन हा जो वयोगट आहे 15 ते 35 वयोगट यांची संख्या वाढेल तेव्हा. इथे कमी होणारा जन्मदर तर सगळीकडेच आहे, कमी होणारा मृत्यूदर यांनी सगळं दिले आहे. आणि हो, आणखी एक डेफिनेशन आहे. ही डेफिनेशन म्हटलं की एका स्टेटमेंट मध्येच डेफिनेशन असते, एका वाक्यातच डेफिनेशन असते. इथे जो ऑप्शन बी आहे ना, तुम्ही बघू शकता, हा एका वाक्यात आहे, मोठा आहे आणि पूर्णपणे स्पष्टीकरण देऊन त्यांनी सांगितलंय. कुठल्याही प्रकारचं एक गुंतागुंतीचं वातावरण नाही तयार नाही केलंय. कमी होणार जन्मदर, त्या अनुषंगाने होणारे काम करण्यायोग्य वयोगटामध्ये संरचनेत बदल, त्यांनी एका स्टेटमेंट मध्ये एका वाक्यात डेफिनेशन दिलेली आहे आणि ती खूप सर्वसमावेशक अशी डेफिनेशन आहे, म्हणून ऑप्शन बी. इथे म्हटलं आहे की 10th 11th 5 year प्लॅन जो 2007 ते 2012 मध्ये होता, त्याची एक संकल्पना काय होती, तर याच्यामध्ये तुम्ही बघू शकता टुवर्ड्स द फास्टर हे सगळीकडे कॉमन आहे. टुवर्ड्स द फास्टर ग्रोथ, तर आपण त्याला कॉमन काढू. आणि जे डेव्हलपमेंट आहे, पण सगळ्या याच्यामध्ये ना मोठे मोठे कीवर्ड्स यूज केले आहे. मोर इन्क्लुझिव्ह डेव्हलपमेंट, लास्ट याच्यामध्ये आणखी कीवर्ड्स आहे, जलद, सर्वसमावेश, शाश्वत वृद्धीने दिशेने विकास. तर जो चौथा ऑप्शन आहे ना, हा खूप जास्त स्पष्टीकरण करून, लांब करून, एकदम त्यांनी पूर्णपणे एक्सप्लेन करून दिला आहे, म्हणून आपण चौथ्या ऑप्शन सोबत जाऊ. राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 2000 चे लक्ष्य काय होते? आता हे जे धोरण आहे ना, ते स्वामीनाथन कमिटीने दिलेलं होतं आणि या धोरणाने आपल्याला एक जो आपण पहिले पाहिलं होतं डेमोग्राफिक डिव्हिडंड लाभांश, लोकसंख्या लाभांश, याच्यावर त्यांनी फोकस केला होता आणि एक सगळ्यांना सन्मानपूर्वक जीवन कसं जगता येईल, त्याच्यासाठी काय लागेल याच्यावर त्यांचा भर होता. तर आपण पाहू, इथे ना थोडी अक्षरांची अंकांची गडबड केलेली आहे. तुम्ही जर बघितलं, पहिलं आणि तिसरं वाक्य जे आहे त्याच्यामध्ये अक्षरांमध्ये इंटरचेंज केलेलं आहे, त्याच्यामुळे ह्या दोघांपैकी एकच ऑप्शन असू शकते, दोन्हीही येणार नाही. हे इथे तुम्ही जाऊ शकता, दोघांपैकी एकच ऑप्शन येईल, दोन्हीही येणार नाही. बी ऑप्शन कॉमन आहे, त्याच्यामुळे बी ला आपण सरळ घेऊन जाऊ. बी ऑप्शन एक जनरल फॅक्ट आहे, संसर्ग रोगांची लागवण रोखणे नियंत्रणाखाली आणले, हे तर एक चांगलं जीवन जगण्यासाठी जरुरीच आहे, कारण की आरोग्य सगळ्यांसाठीच महत्वाचं आहे. तर पहिलं ए आणि बी जर आपण कन्सिडर केलं तर आपण 50-50% पर्यंत तर सहजच येऊ शकतो. तुम्ही जर हे धोरण थोडंसं बघितलं असेल तर याच्यामध्ये असं आहे की प्रत्येक 1 लाख खूप महत्वाचं आहे, 1 लाख जिवंत बालकांमागे बालका मृत्यूदर हा 130 पेक्षा खाली असावा व जिवंत बालक जन्मामध्ये मृत्यूदर हा 35 पेक्षा खाली आणणे आहे. ही त्याची हायलाइट्सच आहे. त्याचे 7-8 असे थोडे हे गोल आहेत, ते तुम्ही आपण बघूनच घेऊ. नंतर आहे की वित्तीय समावेशासाठी 2014 मध्ये कोणती योजना आली? फायनान्शियल इन्क्लुजन साठी सगळ्यात पॉप्युलर योजना आली होती प्रधानमंत्री जनधन योजना. इथे ऑल ऑफ दिस ऑप्शन दिला असं तुम्ही म्हणाल, पण काय आहे, प्रत्येक योजनेचं गोल वेगवेगळं असते, एकाच गोलसाठी खूप साऱ्या योजना लॉन्च नाही केल्या जात. तर जे काही पहिले 2 ऑप्शन आहे त्यांचा उपयोग, त्यांचा उद्देश वेगळा आहे, याचा पण उद्देश वेगळा निश्चिलीकरणाचा, पण जनधन योजनेचा आहे की सगळ्यांना बँक खाते असले पाहिजे आणि सगळ्यांना वित्तीय समावेशन झालं पाहिजे. आता आपण नेक्स्ट पाहू की जवाहर नेहरू राष्ट्रीय नागरी पुनर्निर्माण प्रकल्प 2 अंतर्गत पुढील गोष्टी समाविष्ट केल्या आहेत.
आता आहे म्हटलं पॉझिटिव्ह आहे, निगेटिव्ह नाही आहे याच्यामध्ये मोस्ट ऑफ केसेस मध्ये ऑल ऑफ दिस पण ऑप्शन राहू शकते. पण याच्यामध्ये जो क ऑप्शन आहे ना, क जो स्टेटमेंट याच्यात तुम्ही भाग नागरिक दर झेपेल अशा पातळीपर्यंत कमी करणे. नागरिक दर कमी करणे हा त्याचा उद्देश नव्हताच. आताही आपल्या कोणत्याच योजनेचा उद्देश नागरिक दर कमी करणे नाही आहे. आपल्याला नागरीकरण करायचं आहे, पण सर्वसमावेशक नागरीकरण करायचं आहे. म्हणजे त्या नागरीकरणामध्ये एकाच तबक्याचा विकास नाही झाला पाहिजे, तर तळागाळातल्या लोकांचाही विकास झाला पाहिजे. म्हणून नागरीकरणाचा जो फायदा आहे तो सगळ्यांना मिळाला पाहिजे. त्याच्यामुळे आपण पहिला ऑप्शन, त्याच्यामुळे हा क ऑप्शन आपण इलिमिनेट करू. सेवा पुरवठ्यात दर्जात सुधारणा झाली पाहिजे, नागरी संस्थांचे सबलीकरण झाले पाहिजे, शहरी दारिद्र्य कमी झालं पाहिजे. हे तिन्ही ऑप्शन तर आहेच, पण हा जो क ऑप्शन आहे हा निगेटिव्ह आहे थोडासा, म्हणून आपण याला सोडून देतो. पहिला ऑप्शन आपलं करेक्ट आहे. नेक्स्ट क्वेश्चन वर शहरीकरण हे आर्थिक विकासासाठी उपयोगी ठरले नाही. आपण का बरं उपयोगी ठरले आहे? आता हे जे मोठे एक्सप्लेन केलेली गोष्टी असतात ना, खूप ज्यांना स्पष्टीकरण मागितलेलं असते, याच्यामध्ये ना ऑल ऑफ द अबोव्ह आन्सर असते. कारण की तो जो घटक असतो तो या ना त्या कारणाने त्याला कारणीभूत असतो. जसं नियोजित शहरात झोपडपट्टीकडे दुर्लक्ष झालं, असंघटित क्षेत्रातील भांडवलदार, जमिनीदार, कंत्राटदाराकडून पिळवणूक झाली, भांडवली संबंधित तंत्रज्ञानामुळे बेरोजगारीत वाढ झाली, आर्थिक वाढीच्या फायद्याची समाजात असमान मागणी झाली. या सगळ्या याच्यामुळे शहरीकरण होऊनही विकास झाला नाही. इथे ऑल ऑफ द अबोव्ह पण आपण जाऊ शकतो. इथे असं म्हटलंय की कुळ कायदा सुधारणांमध्ये पुढील गोष्टीचा समावेश होतो. समावेश म्हणा, घटक म्हणा, याच्यामध्ये मोस्टली ऑल ऑफ द अबोव्ह आन्सर असते. 80% केसेस मध्ये ऑल ऑफ द अबोव्ह आन्सर असते. त्याच्यामुळे आपण ऑल ऑफ द अबोव्ह सहज जायचं. इथे खूळ खंडणीचं नियमन करणं, सुरक्षितता देणं, बालकी हक्काची पुष्टी करणं, आकारावर मर्यादा आणणं, ह्या सगळ्या गोष्टी पॉझिटिव्हच आहेत. म्हणून आपण ऑल ऑफ द सब जाऊ. डीबीटी. डीबीटीचा फुल फॉर्म काय आहे? डीबीटीचा फुल फॉर्म सरळ आहे, डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर. डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजे हस्तांतरण, लाभांश हस्तांतरण, सरळ लाभांश हस्तांतरण. म्हणजे त्याच्यामध्ये काय होते, एखाद्या योजनेचे पैसे डायरेक्ट तुमच्या बँक अकाउंट मध्ये येतात. मधात कुठेही कोणतीही सरकारी लाल फितीशाही नसते. त्याच्यामुळे काय होते, त्याची गळती होत नाही. म्हणजे 1000 रुपये जर लाभ असेल तर तो 1000 रुपये लाभ डायरेक्ट तुमच्या बँक अकाउंट मध्ये येईल. मधात कुठेही त्याची गळती होणार नाही. त्याला म्हणतात डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर. ठीक आहे, आजचे आपले PYQ संपले इकॉनॉमिक्सचे 2076. थँक्स फॉर लिसनिंग.